बायोलॉजीचा जो पेपर झालेला आहे नीट 2023 त्याचा आज पेपर अनालिसिस करणार आहोत आपण. बायोलॉजीचा पेपर मी घेणार आहे. यात आपण जे शिकवलेलं आहे तो प्रत्येक पॉइंट आलेला आहे, ज्याचं रिव्हिजन घेतलंय तो प्रत्येक आपल्या इथं कव्हर झालेला आहे. आणि आय एम व्हेरी ग्लॅड that this paper comes as expected, and we have covered almost everything. We have covered the syllabus almost thrice. You can verify that with our students, and it is going to be fun. It will take some time because a lot of questions are there and I have to explain it in a bit wherever it is needed. So we'll start the explanation, the solution, and the answers of biology paper. I have with me the booklet H6. All right, H as in house 6. So you can have same booklet or you can have another booklet. So we'll start with that, and again the booklet we have is booklet number H6. All right, so the code H6 I have. We'll start the question answers, and if you have any questions, let me know. All right, so we will start with the biology question that will come from question number 101. So we'll start with that. Give us 1 second and then we will start. All right. Is it ready? Okay. So this is booklet H6. We'll start with question of biology section. That's question number 101. All right. So what we have is question number 101. As you can see, question number 101. It is identify the pairs of heterosporous pteridophytes among the following. हा सेम क्वेश्चन 2021च्या पेपरला आलेला आहे. एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड सेम आहे. त्यामुळे आन्सर सेलॅजिनेला आणि सॅल्विनिया आहे. सेलॅजिनेला, सॅल्विनिया हे दोन्हीही हेट्रोस्पोरस कंडिशन दाखवतात, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे स्पोर्स बनवतात. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे स्पोर्स म्हणजे मायक्रोस्पोर्स आणि मेगा स्पोर्स, मेल स्पोर्स आणि फिमेल स्पोर्स. तो ह्या टाईपच्या स्पोर्समुळं सीड हॅबिट डेव्हलप झालेली आहे. सो सीड हॅबिटला कंट्रीब्यूट करणारी हेट्रोस्पोरस कंडिशन टेरिडोफाइट्स पासून सुरुवात झालेली आहे. रिमेंबर, सीड हॅबिट इज नॉट द सीड फॉर्मेशन. इट इज जस्ट द बिगिनिंग ऑफ formation of seeds or similar to seeds. It's not exactly seeds. So heterosporous condition matters a lot in terms of evolution. Next question is 102. So the answer to that question number 101 is Selaginella and Salvinia. बाकीचे सर्व काही आहेत ते तुमचे टेरिडोफाइट्स आहेत, but these pteridophytes particularly show heterosporous condition. Question number 102. Question number 102 gives you the, it's from the photosynthesis chapter. The reaction center in PS2, photosystem 2, has an absorption maxima. सरळ क्वेश्चन आलेला आहे. 680 नॅनोमीटर. 680 नॅनोमीटर ही त्याची ऍब्सॉर्प्शन मॅक्सिमा आहे फॉर रिॲक्शन सेंटर ऑफ फोटोसिस्टम 2. सरळ याचं उत्तर आपल्या एनसीईआरटी मध्ये तुम्हाला भेटतं. ठीक आहे, PS1 ची 700 आहे. सो डोंट गेट कन्फ्युज्ड विथ द PS2 रिॲक्शन सेंटर विच हॅज ऍब्सॉर्प्शन मॅक्सिमा ऑफ 680 नॅनोमीटर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 103, इन आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स. यामध्ये 5 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ए, डेट्रिव्होर्स परफॉर्म फ्रॅगमेंटेशन. बी, सो द करेक्ट स्टेटमेंट आहे का ते, तर डेट्रिव्होर्स परफॉर्म फ्रॅगमेंटेशन. सो डिकम्पोजिशन मधली ही सगळ्यात म्हणजे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे फ्रॅगमेंटेशन, म्हणजे तुकडे होणे. त्या डेट्रायटसचे तुकडे होणे. तर डेट्रायटसचे तुकडे होण्यासाठी डेट्रिव्होर्स किंवा डेट्रायटिव्होर्स सारखे इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स जसे तुमचे अर्थवर्म्स वगैरे सारखे आहेत ते फ्रॅगमेंटेशन करतात. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. Then what we have statement number 2, the humus is further degraded by some microbes during mineralization. So humus जे आहे ते असं amorphous काय म्हणू शकतो सबस्टन्स आहे जे की
तुमच्या फ्रॅगमेंटेशन, लीचिंग आणि बेसिकली तुमच्या अर्ली फेजेस ऑफ याचा काय म्हणू शकतो कॅटाबॉलिझम सारख्या प्रोसेसेसचा ते काय आहे प्रोडक्ट आहे. हे ह्युमसचं फर्दर डिग्रेडेशन होतं काय विचारलंय तर येस ऑफकोर्स मिनरलायझेशन प्रोसेस म्हणजे मिनरल्स रिलीज करण्यासाठी ह्युमस इज अ गुड सोर्स ऑफ मिनरल्स. जर जेवढं जास्त ह्युमस असेल सॉइलमध्ये तेवढं जास्त तुमची सॉइल मिनरल रिच असेल. सो दिस स्टेटमेंट 2 इज ऑल्सो करेक्ट. Statement number C, water soluble inorganic substances go down into the soil and get precipitated by the process called as leaching. So it's by definition leaching म्हणजे जे inorganic जे न्यूट्रिएंट्स असतात जे वॉटर सोल्युबल असतात ते खाली सॉइल मध्ये पर्क्युलेट होऊन जातात, प्रेसिपिटेट बनवतात आणि सेटल होतात खाली सॉइल मध्ये, त्याला लीचिंग म्हणतो. सो दिस इज ऑल्सो अ करेक्ट स्टेटमेंट टू मेक. द detritus food chain begins with living organisms. डेट्रायटस फूड चेन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सोबत सुरू होत नाही. इनफॅक्ट डेट्रायटस सोबत सुरू होते डेट्रायटस फूड चेन. सो आपण काय म्हणू शकतो डेट्रायटस फूड चेन हे रॉंग स्टेटमेंट आहे कारण डेट्रायटस इज अ डेड organic matter, all right, made out of dead particles from animals, plants and whatnot. So it's a wrong statement to make. नंतर स्टेटमेंट नंबर ई पहा. अर्थवर्म्स ब्रेक डाउन detritus into smaller particles. ऑल राईट, अर्थवर्म्स जे आहे ते काय करतायत, अर्थवर्म्स ब्रेक डाउन द detritus into smaller particles. ठीक आहे, इट्स करेक्ट पार्शली, बट त्याच्या पुढे पहा, बाय अ प्रोसेस कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम. बाय अ प्रोसेस कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम. ठीक आहे. सो हे प्रोसेसचं हे सेकंड पार्ट ऑफ द स्टेटमेंट इज रॉंग. दिस पर्टिक्युलर प्रोसेस वेअर द अर्थवर्म्स आर ब्रेकिंग डाउन द detritus, इट इज फ्रॅगमेंटेशन. ऑलराइट, इट्स नॉट कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम करण्यासाठी अर्थवर्म कॅटाबॉलिझम करत नाहीत. टू बी प्रिसाइज, जी डिकम्पोजिशनची कॅटाबॉलिझम आहे दॅट इज अन एन्झायमॅटिक प्रोसेस. एक्सटर्नल डायजेशन करतायत, बाय तुमचे एक्सटर्नली एन्झाईम सिक्रेट करून तुमचे जे सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया आहेत किंवा सॅप्रोफायटिक फंजाय आहेत ते काय करतायत, ते कॅटाबॉलिझम करतायत, नॉट अर्थवर्म. सो दॅट इज ऑल्सो, दिस इज ऑल्सो रॉंग स्टेटमेंट टू मेक. सो आउट ऑफ 5 A, B, C आर करेक्ट. द आन्सर शुड बी 3. क्वेश्चन नंबर 104. फॅमिली फॅबेसी म्हणजे पल्सेसची फॅमिली डिफर्स फ्रॉम सोलॅनसी म्हणजे पोटॅटोची फॅमिली अँड लिलिएसी म्हणजे लिलीची फॅमिली विथ रिस्पेक्ट टू द स्टेमन्स. पिक आउट द characteristics specific to family Fabaceae but not found in the Solanaceae or Liliaceae. म्हणजे असं फॅबेसी मध्ये काय आहे जे सोलॅनसी मध्ये आणि लिलिएसी मध्ये नाहीये. तर या फॅबेसी मध्ये जर तुम्ही हे सगळे पाहाल तर फॅबेसी मध्ये आउट ऑफ मोनोअडॅल्फी, एपिफाइलस कंडिशन, डायअडॅल्फी, पॉलिअडॅल्फी, डायअडॅल्फी इज द कंडिशन. डायअडॅल्फी म्हणजे दोन बंडल्स बनवतायत तुमचे स्टेमन्स. ठीक आहे, दोन बंडल बनवतायत. एक जे आहे 9 आहे, दुसरं जे आहे 1 आहे. ब्रॅकेट टाकायची गरज नाही, पण तरी सुद्धा दोन बंडल्स आहेत. 9+1 कंडिशन आहे. 1 बंडल 2 बंडल म्हणजे 1 अडॅल्फी 2 अडॅल्फी. सो दॅट इज डायअडॅल्फस कंडिशन आहे. आणि डायथिकस आहे. डायथिकस म्हणजे यू हॅव 2 थिका in your anthers. You have 2 layers in each lobe of your anther. You have 2 lobes in each lobe of your anther. Then what we have here, question number 105. Question number 105. So here what we have, question number 105, statement 1. The forces generated by transpiration can lift a xylem-sized column of water over 130 meters height. 130 meters is close to 40-story building, right? So तेवढं उंच पाणी घेऊन जाऊ शकते का, तर द आन्सर इज येस. स्टेटमेंट 1 इज करेक्ट. तो स्टेटमेंट 2, ट्रान्सपिरेशन कूल्स लीव सर्फेसेस समटाइम्स by 10 to 15 degrees by evaporative cooling. This statement is also correct. कारण ट्रान्सपिरेशन मुळे जे वॉटर वेपर्स बाहेर पडतायत
ते वॉटर लीफ सरफेसला कूल करतायत. इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग म्हणजे इमॅजिन करा डेझर्ट कूलर सारखं. डेझर्ट कूलर कसं आहे, वॉटर ड्रॉपलेट्स पाठवतं सोबत सोबत फॅनची हवा पण देतं, त्यामुळे लाईफ बिकम्स very very pleasant under the desert cooler. So evaporative cooling is like that. Transpiration helps in the cooling of leaf surfaces by 10 to 15 degrees Celsius. Statement NCERT मध्ये जशास तसं आहे, right? Question number 106. So the answer to the 105 is both statement 1 and statement 2. Both statement 1 and statement 2 are correct. 106. Given below are two statements. One is labeled as assertion A, another is labeled as reason R. Assertion काय सांगते? Late wood has fewer xylary elements than with narrow vessels. Vessels कसे आहेत यांचे? नॅरो आहेत, राईट? वेसल्स म्हणजे त्यांचं ल्युमेन जे आहे ते नॅरो आहे म्हणताय लेट वूड मध्ये. लेट वूड कधी बनतं? लेटर पार्ट ऑफ द इयर मध्ये, जसं की ऑटम आहे किंवा तुमचं विंटर आहे त्या दरम्यान बनतं. सो इज इट अ करेक्ट स्टेटमेंट? येस, इट इज अ करेक्ट असर्शन. इज इट रिझन बघा, कॅम्बियम इज लेस ऍक्टिव्ह इन द विंटर्स मध्ये म्हणजे लेटर पार्ट ऑफ द इयर्स मध्ये कॅम्बियम जो आहे म्हणजे तुमचा मेरिस्टेम जो आहे काय करतोय? लेस ऍक्टिव्ह आहे. म्हणजे काय तर तो कॅम्बियम कमी डिवाइड म्हणजे कॅम्बियम काय करेल? कमीत कमी डिव्हिजन करेल आणि कमीत कमी तुमचं सेकंडरी झायलेम बनवेल. सो कॅम्बियम इज लेस ऍक्टिव्ह. कमीत कमी सेकंडरी झायलेम बनवलं तर कमीत कमी वूड बनेल, कमीत कमी झायलरी एलिमेंट्स बनेल, कमीत कमी त्यांचे छोटेतले छोटे त्यांचे नॅरो त्यांचे वेसल्स असतील. ऑलराइट, सो द आन्सर टू दिस is R. The reason is correct for the assertion A. So answer would be 3. Question number 107. 107 in the equation GPP minus R. Alright, GPP minus R. ठीक है, GPP minus R. So GPP is what? Gross primary productivity. R is respiratory loss and is नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. सरळ सरळ दिलेला आहे. दिस आर इज नथिंग बट रेस्पिरेटरी लॉस. ऑलराइट, हे रेस्पिरेटरी लॉस आहे. म्हणजेच तुमच्या प्लांटनी जे काही प्रोड्युसर्स आहेत त्यांनी स्वतःला जगण्यासाठी जेवढं काही तुमचे प्रोडक्टिव्हिटी वापरलेली आहे स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी, ती म्हणजे तुमची रेस्पिरेटरी लॉस असते. रेस्पिरेटरी लॉस रिप्रेझेंट्स द अमाउंट ऑफ productivity that you have utilized in order to survive yourself. All right, so then बनतं NPP. So the answer should be answer 1, respiratory losses. ठीक है. Then what? Question number 108. What is the function of tassels in the corn cob? हे tassels म्हणजे काय? जे मक्याच्या कणसावरती जे धागे येतात का नाही, मक्याच्या कणसावरचे हे धागे आहेत. बेसिकली खूप सारे धागे दिसतात ना, असं म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या लेडीजचे असे केस असल्यासारखे दिसतात. ते केस म्हणजे बेसिकली काय असतात? दीज आर नथिंग बट द काय म्हणू त्याला, स्टाईल आणि त्याचं टोक म्हणजे त्याचं स्टिग्मा असते. यांचं काम काय आहे तर हे विंड पॉलिनेशन मधनं येणारे जे पोलन ग्रेन आहेत त्यांना ट्रॅप करणं, राईट, त्यांना पकडून ठेवणं. Alright, so first of all you should understand मक्याचं कणीस आहे कॉर्न कॉब, त्याच्यावरती असलेलं टॅसल्स म्हणजे त्याच्यावरती असलेले जे धागे आहेत ते स्टाईल आणि स्टिग्मा आहेत हे कळलं तरच हे प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. वर्गात आपण क्लिअर केलेलं आहे एकदम शांत पद्धतीनं. सो यांचं काम आहे टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स. ऑलराइट, टॅसल्स म्हणजे ते धागे मक्याच्या कणसाचे. सो आन्सर टू दॅट इज answer number 4. Then what we have 109, which hormone promotes internode or petiole elongation? Petiole म्हणजे पानाचं देठ. इंटरनोड इलॉंगेशन किंवा पेट्युल इलॉंगेशन सरळ सरळ आहे, इथिलीन आहे. इथिलीन, आता ह्याची फंक्शनॅलिटी थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. वी डू नॉट हॅव मच टाइम बट व्हॉट हॅपन्स हिअर इज इथिलीन जो आहे इज द गॅशियस हॉर्मोन विच बेसिकली इथिलीनचं प्रोडक्शन हे डीप वॉटर प्लांट्स मध्ये, जसं की राईस आहे. डीप वॉटर प्लांट्स मध्ये कसं असतं, आपण तांदूळ पेरतो की नाही, तांदूळ पाण्यामध्ये पेरतो. पाण्यामध्ये पेरलं म्हणजे त्या लीफला कसं पाण्याच्या बाहेर कसं जाऊन कधी होऊन जातं. सो ऍज सून एज दे ट्राय टू गो आउट ऑफ द दिस थिंग, what happens? They will be having
लाईक त्यांना आता पाण्याच्या बाहेर जाण्यासाठी काहीतरी इमर्जन्सी त्यांना काहीतरी ग्रोथ करावी लागते. कशाची ग्रोथ करू आपण? याच्यामध्ये ग्रोथ करू आपल्या इंटरनोडची ग्रोथ करू किंवा लिफ्टचे देठ पानं म्हणजे काय त्याला पेट्युअल म्हणतो. पेट्युअल वाढवू, त्याची लेंथ वाढवू. ते करण्यासाठी आपल्याला इथिलीन कसं काय रिस्पॉन्सिबल आहे बघा. आता इथिलीन अगोदर काय करतो, जास्त जर पाण्यामध्ये जर इथिलीन प्रोड्यूस झालेलं आहे तर त्याचं काय होतंय, त्याचं ऍब्सॉर्प्शन जे आहे ते होत नाही तेवढं फास्ट. ऍब्सॉर्प्शन होत नाही, त्याचं डिफ्युजन होत नाही तेवढं फास्ट. डिफ्युजन झालं नाही तर तो ऍक्टिवेट करतो कोणाला? हा ऍक्टिवेट करतो, हा काय करतो, हा हे डिऍक्टिवेट करतो, आय एम सॉरी, ऍब्सिसिक ऍसिडला. हा काय करतोय? डिऍक्टिवेट करतोय ऍब्सिसिक ऍसिडला. ऍब्सिसिक ऍसिडचा दुश्मन आहे जिब्रेलिक ऍसिड, जिब्रेलिन. ऍब्सिसिक ऍसिडचा दुश्मन कोण आहे? जिब्रेलिक ऍसिड. सो जिब्रेलिक ऍसिड काय करतो? जिब्रेलिक ऍसिड फायनली इंटरनोडल इलॉंगेशन करून टाकतो. म्हणजे भरकन ते राईसचे प्लांट जे आहेत ते पाण्याच्या बाहेर येतात, लीफ पाण्याच्या बाहेर येतात, अँड दे स्टार्ट डुईंग फोटोसिंथेसिस इन अ बिग लार्ज वे. सो दॅट याला रिस्पॉन्सिबल अल्टिमेटली कोण आहे मग? इथिलीन आहे. ऑलराईट, सरळ सरळ आपल्याला हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, पण तरी बघा. त्याच्यानंतर बघा काय होतंय, फिनॉमिनन ऑफ प्लिओट्रॉपिझम रेफर्स टू. हे सरळ सरळ वन लाइनर आन्सर आहे. ऑलराईट, प्लिओ मल्टिपल ट्रॉपिझम. ऑलराईट, म्हणजे एक जीन अनेक फिनोटायपिक कॅरेक्टर्स दाखवू शकते. ऑलराईट, एक जीन, सिंगल जीन अनेक कॅरेक्टर्स दाखवणं याला प्लिओट्रॉपिझम म्हणतात. प्लिओट्रॉपिझम म्हणतात. ठीक आहे, सरळ सरळ आन्सर आहे, वन लाइनर आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 11. Question number 11 is, what is the role of RNA polymerase 3? Make sure you realize RNA polymerase 3, RNA बनवणारा enzyme, RNA polymerase 3 in the process of translation, in the process of translation, in the process of transcription in eukaryotes. तर प्रोकॅरियोट्स मध्ये तर तुम्हाला माहित आहे की एकाच टाईपचे आरएनए पॉलिमरेज आहेत. व्हेरीफाय करा हे चालू आहे का नाही ते. हा, म्हणजे तिकडं तुम्ही आवाज वगैरे येतोय ना, नाहीतर असं होईल की मी बडबड करतोय, जीवाचं रान करतोय आणि तिकडं काही आवाज जाणार नाही. सो 111 आरएनए पॉलिमरेज 3 वगैरे हे काही प्रकार प्रोकॅरियोट्स मध्ये नसतात. प्रोकॅरियोट्स मध्ये 3 प्रकारचे आहेत, 1 2 3. प्रोकॅरियोट्स मध्ये फक्त एकाच प्रकारचा आहे. ठीक आहे, तो आरएनए पॉलिमरेज 3 जो आहे तो काय करतोय, सरळ सरळ उत्तर आहे याचं, ट्रान्सफर आरएनए बनवतोय. तुमचा 5S आरआरएनए आहे. आता इथं बघा एनटीएनं गडबड केलेली आहे पोरांना कन्फ्यूज करण्यासाठी. ह्याला ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. काय होतंय बघा, याला ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे की हा 5 आणि S वेगवेगळा लिहिला पाहिजे. ऑलराईट, आणि आरआरएनए वेगळं लिहिलं पाहिजे. तर इथं त्यांनी काय केलंय, एसआरएनए करून टाकलंय. हे चुकीचं आहे. एनटीए लक्षात घ्या, मराठी कळत नाही तर लक्षात घ्या. अदरवाइज एनटीए इन इंग्लिश, दिस इज रॉंग. 5S should be written separately and rRNA should be written separately. You have written wrong. Can you correct it for us or give us bonus so that people will be happy? People will be really really happy. All right, so the answer should be number 4. 112 एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स, ESTs जिसको बोलते हैं, ESTs. हे हा प्रश्न सगळ्यांना कन्फ्यूज करेल. बघा मी सांगतो का. आपण जनरली एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग्स म्हणजे जे एक्सप्रेस करणारे एक्झॉन पार्ट ज्याला म्हणतो नाही, बघा एक्झॉन पार्ट हा हे एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग हे यूकॅरियोटची कंडिशन आहे. स्प्लिट जीन्स म्हणतात ह्याला. एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग्स मध्ये काय असतं की आपल्याला फक्त एक्झॉन्स काढायचे, इंट्रॉन्स फेकून द्यायचे आणि मग त्याचं आपण ह्युमन जिनोम मध्ये वापर करून आपण त्याचं एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग्स करून त्याचं सिक्वेन्सिंग करणार वगैरे वगैरे. इथं आपल्याला ऑल जीन्स दॅट आर एक्सप्रेस्ड एज आरएनए असं दिलेलं आहे. राईट, आणि ऑब्व्हियसली जीन एक्सप्रेशन कसं होतंय, जीन पासनं आरएनए बनतो, आरएनए पासनं प्रोटीन बनतं आणि प्रोटीन हे ऍक्च्युअल काम करतं. सो लाईफ बिकम्स इझी. बट हिअर व्हॉट वी हॅव, ऑल जीन्स आर एक्सप्रेस्ड एज आरएनए. ऑलराईट, which is correct. Shortly हे करेक्ट आहे. इन अ वे ऑल जीन्स दॅट आर एक्सप्रेस्ड एज प्रोटीन्स हे पण करेक्ट आहे, पण accurate, most accurate is RNA, because सरळ सरळ एनसीईआरटी मध्ये
NCERT मध्ये ही डेफिनेशन दिलेली आहे ESTs ची, RNA बनवणारी. ऑलराइट, सो क्वेश्चन नंबर 113. क्वेश्चन नंबर 113 पहा. अनइक्विव्होकल म्हणजे विदाउट कन्फ्युजन, नो हेजिटेशन, unequivocal proof that DNA is the genetic material was first proposed by. हे आता हे प्रूफ विचारलेलं आहे बघा, हे प्रूफ विचारलेलं आहे. अनइक्विव्होकल म्हणजे विदाउट कन्फ्युजन. आता तुम्हाला वाटेल, बऱ्याच जणांना वाटेल की ॲव्हरी मॅकलॉड मॅकॉर्टीनी पण सांगितलंय ना सर, की ह्या तिघांनी पण सांगितलंय की डीएनए जे आहे ते कशाने, डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे, या तिघांनी प्रूफ करून सांगितलेला आहे. राईट, पण त्या काळच्या बायोलॉजिस्ट वरती किंवा जेनेटिसिस्ट वरती किंवा मॉलिक्युलर बायोलॉजिस्टचं म्हणणं होतं की हे इनफ प्रूफ नाहीये. म्हणून एनसीआरटीने लाईन टू लाईन दिलेला आहे की अनइक्विव्होकल प्रूफ वॉज गिवन बाय अल्फ्रेड हर्शे अँड मार्था चेस, लेडी सायंटिस्ट. प्राऊड, राईट? सो अल्फ्रेड हर्शे अँड मार्था चेस, दीज आर द सायंटिस्ट. त्यांनी जे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत बॅक्टेरियोफेज आणि इकोलायला घेऊन, त्या एक्सपेरिमेंट मधनं त्यांनी प्रूव्ह केलं की डीएनएच हा जेनेटिक मटेरियल आहे. ऑलराइट, क्वेश्चन नंबर 114. इव्हल क्वार्टेट म्हणजे दुनिया वाईट वाली चौकडी. कोणती चौकडी आहे? 4 जणांची इथे जी लिस्टेड केलेली आहे, त्या 4 जणांची चौकडी. विच वन इज कन्सिडर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ड्रायव्हिंग द एक्सटिंक्शन ऑफ स्पीसीज? यापैकी हे 4ही रिस्पॉन्सिबल आहेत बरं का एक्सटिंक्शनला, पण ह्यातलं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कोण आहे म्हणे? आजच्या घडीला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशन. हॅबिटॅट लॉस, आपण जंगल तोड करतोय म्हणजे हॅबिटॅट मोडून टाकतोय. फ्रॅगमेंटेशन म्हणजे जंगलाच्या मधोमध आपण रस्ता बांधतोय, फ्रॅगमेंट तुकडे पाडून टाकतोय, एक जंगलाचे 2 जंगल करतोय. हळूहळू तिथं वस्ती साचेल आणि ते पूर्ण फ्रॅगमेंटेशन होऊन जाईल. सो दिस इज द मेजर कन्सर्न out of these 4 evil quartets. So answer should be 3. 115. The thickness of ozone in a column of air in the atmosphere is measured in terms of. सरळ सरळ आहे, ओझोनचं जे युनिट आहे ते डॉप्सन युनिट आहे. ऑलराइट, आन्सर शुड बी 3. 116. Which of the following stages of meiosis involve division of centromere? सेंट्रोमियर सुद्धा डिवाइड करत असतो, सेंट्रोमियर सुद्धा डिवाइड करत असतो तो एनाफेज 2 मध्ये. आता हे मिओसिसचे दिलेले आहेत, कारण 1-2 लिहिलेलं आहे, एक्सेप्ट टिलोफेज. टिलोफेज सोडून द्या, त्याचं काही काम नाही तिथं. इथं फक्त आता महत्वाचं आहे सेंट्रोमियरच्या डिव्हिजनसाठी एनाफेज 2. त्यानंतर 117. स्प्रेइंग ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फायटोहॉर्मोन्स. फायटोहॉर्मोन्स म्हणजे काय रे? तुमचे प्लांट हॉर्मोन्स. ऑन ज्युएनाइल यंग कॉनिफर्स. कॉनिफर्स म्हणजे काय? कोण सारखे दिसणारे, कोणच्या आकाराचे जिम्न्या, जिम्नोस्पर्म्स. हेल्प्स इन द hastening the maturity period that leads to early seed production. हे आहे कोण करतंय? तुमच्या कॉनिफर्स साठी, कॉनिफर्सला सीड लवकर यावं म्हणून कोणत्या हार्मोनचं फवारणी करतो आपण? तर जिब्रेलिक ऍसिडची फवारणी करतो. सरळ सरळ एनसीआरटीचा पॉइंट आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चॅप्टर मधला. 118 पहा. द प्रोसेस ऑफ अपिअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स अकर्स ॲट विच सबस्टेज ऑफ प्रोफेज 1 इन मिओसिस. राईट, प्रोसेस ऑफ अपिअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल कुठं बनतो? तर सरळ सरळ तुमच्या झायगोटीन मिओसिस 1 मधल्या, प्रोफेज 1 मधल्या झायगोटीन पॉइंटला, झायगोटीन फेज मध्ये रिकॉम्बिनेशन नोड्यूल बनत असतं. सो दॅट रिकॉम्बिनेशन वुड हॅपन. ऑलराइट. एक शॉर्ट ब्रेक घेतो, पाणी पितो. पाणी पिल्याशिवाय काही होणार नाही, बिकॉज वी आर गोइंग टू टेक सम टाइम टू एक्सप्लेन ऑल दिस क्वेश्चन्स.
चलो आई एम बैक. अरे ओके ओके. सो व्हॉट वी हॅव हिअर. ऑल राईट. सो कोणता प्रश्न चालू होता? 119. सो आता वेगवेगळ्या कोडवाल्या पेपरमध्ये वेगवेगळे सिक्वेन्स असणार आहे, पण प्रश्न सगळ्यांना सेमच असणार आहेत. जे लोक आता जॉईन केले त्यांना सांगतो की माझ्याकडं H6 आहे. ठीक आहे, कोड H6 आहे. स्टेटमेंट 1 बघा. एंडार्क अँड एक्झार्क आर द टर्म्स ऑफन युज्ड फॉर डिस्क्रायबिंग द पोझिशन ऑफ सेकंडरी झायलेम इन द प्लांट बॉडी. तो एंडार्क आणि एक्झार्क म्हणजे हा प्रायमरी झायलेम बद्दल असतो, यांनी सेकंडरी झायलेम बद्दल दिले. एंडार्क म्हणजे प्रोटोझायलेम मधल्या साईडला असतं तर एंडार्क कंडिशन असते. एक्झार्क कंडिशन म्हणजे प्रोटोझायलेम जे आहे ते बाहेरच्या कंडिशनला असते. हे प्रोटोझायलेम काय प्रायमरी झायलेमचे प्रकार आहेत. सो Endark, exarch, they are related to primary xylem. But that's why this statement is wrong. They said it's a secondary. It's a wrong statement to make. Second statement काय आहे? Exarch condition. Alright? Exarch condition. ज्यांना दिसत नाही त्यांनी झूम करून पहा बाळांनो. ठीक आहे? झूम करून पहा. आणि आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे? त्यांनाही कळू दे. तो exarch condition is the most common feature of the root system. Exarch condition म्हणजे प्रोटोझायलेम बाहेरच्या डायरेक्शननी असणार. मोस्ट कॉमन आहे का रूट सिस्टम मध्ये? तर येस, दॅट्स वाय द आन्सर इज इनकरेक्ट अँड द स्टेटमेंट 2 इज करेक्ट. सो आन्सर शुड बी आन्सर नंबर 2. Then what we have 120 काय सांगतं? Upon exposure to UV radiation, DNA stained with ethidium bromide. बघा इथिडियम ब्रोमाइड वापरलेला आहे. ऑलराइट, विल शो. कोणता सरळ आन्सर आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये? ब्राईट ऑरेंज कलर. ब्राईट ऑरेंज कलर मिळून जातो. बायोटेक्नॉलॉजीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला ब्राईट ऑरेंजचे टाइप्स मिळतात तिथं जेव्हा DNA ला आपण इथिडियम ब्रोमाइड सोबत हे करतो आणि त्याला UV रेडिएशन खाली पाहतो. ठीक आहे, चलो सरळ आहे आन्सर. 121 पहा. फ्रिक्वेन्सी ऑफ रिकॉम्बिनेशन बिटवीन जीन पेअर्स ऑन सेम क्रोमोझोम ॲज अ मेजर ऑफ डिस्टन्स बिटवीन जीन्स टू मॅप देअर पोझिशन ऑन क्रोमोझोम was used for the first time by अल्फ्रेड स्टोर्टेवंटनी हे सगळं सांगितलेलं आहे की बाबा आपण काय करतोय, हे जीन्स जे आहे त्यांचं डिस्टन्स जे आहे ते आपण काय करू शकतो, ते मॅप करू शकतो. सो दॅट की त्याची पोझिशन आपण क्रोमोझोम कुठे आहे, क्रोमोझोम वरती पोझिशन कुठे आहे ते सांगू शकतो बाय अल्फ्रेड स्टोर्टेवंट. तो दिस इज क्वेश्चन नंबर सरळ दिलेला आहे. अल्फ्रेड स्टोर्टेवंट. आन्सर नंबर 1 इज करेक्ट. 122 in gene gun method used to introduce alien DNA म्हणजे foreign DNA, gene of interest, alien DNA into host cells, microparticles. आता जीन गन मध्ये कोणते मायक्रोपार्टिकल्स वापरलेले आहेत? सरळ उत्तर आहे टंगस्टन आणि गोल्ड. टंगस्टन किंवा गोल्ड पार्टिकल्स वरती तुम्ही तुमचा DNA कोट करायचा आणि बंदुकीच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर सेल्स मधल्या न्यूक्लियस मध्ये पोहोचवायचा. त्याला जीन गन म्हणतो. सरळ आहे टंगस्टन आणि गोल्ड. सरळ आन्सर आहे त्याचं. In tissue culture, so answer is 1. So question number 123, the tissue culture experiments leaf mesophyll cells are put in a culture medium to form callus. This phenomenon may be called as. आता याच्यामध्ये मेसोफिल सेल घेतलेली आहे. या मेसोफिल सेल पासून कॅलस बनवायचे. कॅलस म्हणजे काय? अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल्स. नुसतं बनलेला सेलचा गोळा आहे. त्याला आपण काय म्हणतोय? कॅलस म्हणतोय. न्यूट्रिशन मीडियम वरती मेसोफिल सेल टाकली आहे. मेसोफिल सेल कशी आहे? परमनंट सेल आहे. ऑलराइट, कॅलस बनवलेला आहे. परमनंट सेल डिवाइड करू शकत नाही. पण कॅलस कसं बनवलं मग? तर ते त्यांची एक टेंडन्सी असते प्लांट्स मध्ये मोस्टली टू टी पोटेन्सी. त्याच्या आधारावरती आपण त्याला न्यूट्रिशन मीडियम देऊन वी मेड दोज मेसोफिल सेल्स टू डिवाइड इटसेल्फ and produce numerous cells of callus. So this process from permanent to becoming meristematic is called as de-differentiation. The phenomenon is called as de-differentiation. कारण मेसोफिल सेल्स नॉर्मली परमनंट सेल्स असतात, त्या ग्रो करू शकत नाहीत, पण इथं ग्रो करायला लावतोय आपण. म्हणजे उलट काम आहे. नॉर्मली डिफरन्सिएशन होऊ शकतं, पण इथं डी-डिफरन्सिएशन उलट होतंय ना, म्हणून डी-डिफरन्सिएशन. 124, which micronutrient is required for splitting of water molecule during photosynthesis? All right,
स्प्लिटिंग ऑफ वॉटर कुठं होतंय, तर स्प्लिटिंग ऑफ वॉटर फोटोसिस्टम 2 मध्ये होतंय. लाईट रिॲक्शन मधली ही प्रोसेस आहे बाळांनो. लाईट रिॲक्शन मध्ये मॅग्नीज क्लोरीन कॉम्प्लेक्स किंवा ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स किंवा वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स हे जे असतात फोटोसिस्टम 2 सोबत असोसिएटेड असतात, तुमच्या थायलॅकॉइडच्या ल्युमेन साइडकडे असतात आणि तिथं मॅग्नीज क्लोरीन कॉम्प्लेक्स त्याच्यासोबत काय करतं, त्याच्यासोबत पाण्याला स्प्लिट करून ऑक्सिजन बनवतं. त्याच्यासाठी मॅग्नीज आणि क्लोरीन लागतं. इथं मॅग्नीज दिले म्हणून आन्सर शुड बी मॅग्नीज. ऑलराईट. गडबडीमध्ये काही जणांनी मॅग्नेशियम क्लिक केला असेल तर मॅग्नीज इज द राईट आन्सर, लक्षात ठेवा. सोबत सोबत क्लोरीन पण हे काम करतो. ठीक आहे. बरं, क्वेश्चन नंबर 125. लार्ज कलरफुल फ्रॅग्रंट आणि फ्लावर्स विथ नेक्टर. बघा, लार्ज फ्लावर आहेत, कलरफुल फ्लावर आहेत, फ्रॅग्रंट फ्लावर आहेत, नेक्टर देत आहेत. हे चारही गुण कोणाचे आहेत? एंटोमोफिलस टाइप ऑफ पॉलिनेशनचे आहेत, इन्सेक्ट पॉलिनेशनचे आहेत. बघा नांदेडकरांनो, बघा इन्सेक्ट पॉलिनेशन आहे हे. ऑलराईट, एंटोमोफिलस पॉलिनेशन आहे. नाव इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स, नांदेडचेच का, कोणीही पाहू शकतो. ऑलराईट. Then 126 given below are two statements. One is labeled as assertion A, other one is labeled as assertion R. The first stage of gametophyte in the life cycle of moss is protonema stage. Protonema stage म्हणजे अर्ली स्टेज असते. अर्ली स्टेज कशी बनते? कॅप्सूल बनतायत, कॅप्सूल मधनं स्पोर्स बाहेर पडतायत, त्या स्पोर्स पासनं असे प्रोटोनिमा बनतायत, त्या प्रोटोनिमा पासनं तुमचे गॅमेटोफाइटचे म्हणजे ते लिफी स्टेज बनते वगैरे वगैरे. ठीक आहे. तर याच्यामध्ये अर्ली स्टेज आहे प्रोटोनिमा स्टेज, नंतर लिफी स्टेज. सो प्रोटोनिमा स्टेज कुणापासून बनते? स्पोर पासून बनते. मग आन्सर रिझन मध्ये काय? प्रोटोनिमा डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द स्पोर्स प्रोड्युस्ड इन द कॅप्सूल. कॅप्सूल म्हणजे स्पोरॅन्जिया सारखा पार्ट आहे, स्पोर प्रोड्युसिंग पार्ट आहे, त्याच्यात स्पोर्स बनले, स्पोर्स पासून डायरेक्टली बनतोय, म्हणून ही फर्स्ट स्टेज प्रोटोनिमा स्टेज आहे. सो दिस इज द राईट रिझन ऑफ द असर्शन गिवन अबव. सो आन्सर शुड बी 3. ऑलराईट. समजलं नाही तर रिवाइंड करून परत ऐका, समजून जाईल. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 127 बघा. क्वेश्चन नंबर 127 पहा. राईट. 127 काय म्हणतंय? 127 म्हणतंय सेल्युलोज डज नॉट फॉर्म ब्लू कलर विथ आयोडीन बिकॉज. सेल्युलोज काय आयोडीन सोबत का नाही करत? कारण त्यांच्यामध्ये जे हेलायसिस असतात, जे कन्फिगरेशन असतं, जे काही तिथं काय म्हणू शकतो, ते जे पोरॉसिटी असते त्याची, ते तिथं अवेलेबल नाही आहे. इट डज नॉट कंटेन कॉम्प्लेक्स हेलायसिस. दॅट्स वाय इट कॅनॉट होल्ड तुमचं आयोडीन होल्डच करू शकत नाही, मग लगेच वाईप आउट होऊन जातात. सो सेल्युलोज मध्ये आयोडीन आपण हे करू शकत नाही, ठेवू शकत नाही, होल्ड करू शकत नाही. आन्सर 1 इज डायरेक्ट आन्सर. 128 पहा. राईट. One is labeled as assertion A, other one is labeled as assertion R. Assertion काय म्हणतंय? ATP is used at 2 steps in glycolysis. ATP is used as 2 steps. बरोबर आहे. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 3 मध्ये ATP यूज केलं असतं. ऑलराईट. पहिली स्टेप काय आहे? ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. तिसरी स्टेप काय आहे? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. दोन्ही स्टेप्स आहेत. इथं त्याचंच कन्क्लुजन इथं लिहिलेलं आहे, म्हणून आन्सर काय आहे? ए आणि आर. ह्या ग्लायकॉलिसिसच्या स्टेप्स आहेत. ग्लायकॉलिसिसमध्ये स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 3 मध्ये एटीपी युटिलाइज केला जातो. ठीक आहे. आणि त्याच्यापासून त्यांच्या ह्या स्टेप्स इथं मेन्शन केलेल्या आहेत. सो इट्स बेसिकली आन्सर 3. Then 129, historic convention on biological diversity. The Earth Summit was held in Rio de Janeiro. हे सगळ्यात मोठी शहर आहे ब्राझील मधलं. ठीक आहे. तर ब्राझील, लगेच ब्राझील म्हणलं की ब्राझील गाणं लागेल. तर इथं काय म्हणतंय? रिओ दि जेनेरो. रिओ दि जेनेरो काय आहे? या शहरामध्ये अर्थ समिट झालेली आहे. कोणत्या वर्षी झालेली आहे? 1992 ला झालेली आहे. बघा, बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भातली ही होती अर्थ समिट. कधी झालेली आहे? 1992, 1992. इट हॅपन्ड इन 1992. ओके डोके. Movement and accumulation of ions, question number 130. All right, movement and accumulation of ions across a membrane against concentration gradient. Keyword hai against concentration gradient can be explained by only by active transport. Against म्हणजे लो कडून हाय कडे जायचं असेल तर एटीपी द्यावा लागतं, म्हणजे ऍक्टिव्ह प्रोसेस आहे ही. ऑलराइट. सो इट इज एक्सप्लेन्ड बाय द
ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, नथिंग बट ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. बाकी बघा, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे ज्यांना एनर्जी लागत नाही, ऑस्मॉसिस म्हणजे डिफ्युजन आहे त्याला एनर्जी लागत नाही, फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे एनर्जी लागत नाही. सो ओनली इज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इझी चीजी. 131 पहा आता. एक्झाईल प्लासेंटेशन इज ऑब्झर्वड इन. आता एक्झाईल प्लासेंटेशन मध्ये थोडंसं ट्रिक केलेलं आहे. बघा, पेटोनिया इथे डायरेक्ट दिलेला नाहीये. इथे चायना रोज आहे, लेमन आहे आणि टोमॅटो आहे, राईट, आपल्या याच्यामध्ये. पण इथं बघा, टोमॅटोला दुसरीकडे टाकले. पी सोबत तुम्ही पीला हे करू शकता. बघा, एक मार्जिनल आहे पी, जिथं जिथं पी बीन्स आहेत मार्जिनल आहे, काढून टाकता. हे बघा, हे प्रिमरोज सेंट्रल आहे, फ्री सेंट्रल आहे. सो ओनली ऑप्शन लेफ्ट. एलिमिनेशन नी मेथडनी वापरा तरी सुद्धा तुम्हाला उत्तर येईल चायना रोज, पेटुनिया आणि लेमन. चायना रोज, पेटुनिया आणि लेमन हे आन्सर येऊन जाईल तुम्हाला. राईट, चलो. 132 हा मॉर्फॉलॉजीचा प्रश्न आहे, राईट. तर तुम्हाला ते समजलंच आहे सगळ्या कुठल्या कुठं आहे ते, पण मॉर्फॉलॉजीचा पेटोनियाच्या ऐवजी आपल्या बुकमध्ये काय दिलेलं आहे, आपल्या बुकमध्ये टोमॅटो दिलेला आहे. ठीक आहे, हे बघा, बसल्या जागी एक डास मारला मी. Then what we have 132, 120 during the purification process for the recombinant DNA technology, addition of chilled ethanol, थंडगार इथेनॉल टाकलं तर काय होतंय, कोण प्रेसिपिटेट होते, डीएनए प्रेसिपिटेट होते ना रे. सरळ सरळ आहे. डीएनएचे आयसोलेशन मेथड आहे. डीएनए सुरुवातीला आयसोलेट करावा लागतो. कसा आयसोलेट करणार, डीएनएला आयसोलेट करण्यासाठी परत ते एन्झायमॅटिक डिग्रेडेशन करायचं, सगळं डिग्रेड करत 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 यायचं, शेवटी डीएनए उरतो. त्या डीएनएला प्रेसिपिटेट करण्यासाठी चिल्ड इथेनॉल टाकायचं. लाईफ इज गुड. सो आन्सर इज डीएनए. 133 among eukaryotes replication of DNA takes place in. replication of DNA सरळ सरळ सिंथेसिस फेज मध्ये, इंटरफेसच्या सिंथेसिस फेज मध्ये, म्हणजेच एस फेज मध्ये होते. सो आन्सर इज एस फेज. 134 how many ATP NADPH2 are required for the synthesis of one molecule of glucose during Kelvin cycle. C3 पाथवे मध्ये म्हणताय, C3 पाथवे मध्ये किती एटीपी लागतात, कोणासाठी? बघा, कॅल्क्युलेशन केलेलं आहे वर्गात आपण. कोणासाठी आहे, ग्लुकोज साठी विचारताय. बघा, एका CO2 साठी तुम्हाला माहित आहे, एका CO2 साठी 3 ATP लागतात आपण सांगितलं होतं, आणि 2 NADPH2 लागतात आपण सांगितलं होतं. मल्टिप्लाइड बाय 6. हाऊ मेनी? 6 CO2 म्हणजे C6H12O6 किती होतात, 3. 6 ने मल्टिप्लाय करा, 17 18 ATP, 18 ATP प्लस 12 NADPH2. सरळ सरळ आहे उत्तर. आन्सर शुड बी 4, 18 ATP and 12 NADPH2. ऑलराईट, केल्विन सायकल बद्दल विचारलंय, तेच तुम्ही C4 बद्दल वेगळं आन्सर येईल तुम्हाला. सो 135, टेक अ लुक एट 135 नाव. इन अँजिओस्पर्म्स द हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत? सिनर्जिड पहा, हॅप्लॉइड आहे, राईट. सगळ्यांमध्ये हॅप्लॉइड स्ट्रक्चर, इव्हन अँटीपोडलचं हॅप्लॉइड. ठीक आहे, नंतर बघा डिप्लॉइड कोणते आहे, झायगोट डिप्लॉइड आहे, अँटीपोडल हॅप्लॉइड आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिप्लॉइड आहे, सिनर्जिड हॅप्लॉइड आहे. सो ओनली आन्सर शुड बी 1, कारण पहिले 2 आलेत आणि तिसरं ही पेन जे आहे, याला आपण पेन म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. इट इज ट्रिप्लॉइड. ट्रिपल फ्युजन आठवा, ट्रिपल फ्युजननी बनलेलं ट्रिप्लॉइड पेन आहे, ज्याच्यापासून पुढे चालून एंडोस्पर्म बनतं, न्यूट्रिटिव्ह टिश्यू बनतो तुमच्या एम्ब्रियोला जिवंत ठेवण्यासाठी. राईट, आगे बढे. क्वेश्चन नंबर 136. मला मेसेज करून कळवा जर विजिबिलिटी कमी असेल तर. राईट, क्वेश्चन नंबर 136. 136 काय म्हणताय? 136 म्हणताय जोड्या लावा. राईट, म्युच्युअलिझम, सरळ सरळ. म्युच्युअलिझम इज अ प्लस प्लस इंटरॅक्शन. बघा, ऐका, A4. म्युच्युअलिझम इज अ प्लस प्लस इंटरॅक्शन. कमेन्सलिझम इज अ प्लस 0 इंटरॅक्शन. कमेन्सलिझम म्हणजे बाबा माझा फायदा नुकसान मी बघणार नाही, मी न्यूट्रल आहे, पण तुमचा फायदा झाला पाहिजे, म्हणजे कमेन्सलिझम. त्याच्या उलट अमेन्सलिझम, माझा न्यूट्रल आहे, पण माझे एक मत आहे की तुझं नुकसान झालं पाहिजे, म्हणजे प्लस -0 इंटरॅक्शन. सो हे कुठे आहेत ऑप्शन? सगळे 4 मध्ये आहेत. पॅरासाइटिझम प्लस मायनस इंटरॅक्शन आहे parasitism. So answer should be 4 in this case. The answer should be 4 in this case. All right, next. तो मॅच इथेही जोड्या लावायच्या आहेत, खूप साऱ्या जोड्या लावा आलेल्या आहेत. बरं, हा प्रश्न तुम्हाला ऑर्गॅनिझम इन पॉप्युलेशन मधून आलेला आहे. ठीक आहे,
बघा लिस्ट 1 2 आयर्न काय करते, ऍक्टिव्हेट करते कॅटलिज एन्झाईमला. राईट, कॅटलिज एन्झाईम महत्वाचा एन्झाईम आहे. ठीक आहे. ए थ्री कुठं आहे, 1 and 2 मध्ये आहे. झिंक काय करते, ऑक्झिन IAA इंडॉल 3 ऍसिटिक ऍसिड, त्याला ऍक्टिव्हेट त्याला सिंथेसाइज करण्यासाठी झिंक लागतं. झिंक तिथं झिंक महत्वाचं आहे. सो ऑक्झिन बनवण्याच्या अगोदर इट बेसिकली फॉर्म्स द ट्रिप्टोफॅन, अँड ट्रिप्टोफॅन इज द प्रिकर्सर ऑफ ऑक्झिन इंडॉल ऍसिटिक ऍसिड. So zinc is very very important in that regard. So B1 बोरॉन. चं काय असते, सेल इलॉंगेशन आणि डिफरन्सिएशन. चं 3 चं 4. त्याच्यानंतर मोलेब्डेनम काय आहे, नायट्रेट रिडक्टेज नावाचा नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये आपण पाहिलेला आहे बाळांनो, त्याचा कंपोनंट आहे. आयर्न आणि मोलेब्डेनम कंपोनंट असतो तुमच्या यांच्यामध्ये नायट्रोजनेज एन्झाईम मध्ये, आणि नायट्रेट रिडक्टेज मध्ये सुद्धा मोलेब्डेनम इज अ कॉम्पोनंट ऑफ इट. सरळ लाईन टू लाईन NCERT मध्ये मिनरल न्यूट्रिशन मध्ये दिलेला आहे. सो मिनरल न्यूट्रिशन. ओके, काही जणांना प्रश्न असेल सर कुठल्या चॅप्टरचं बोलताय, तर माझे स्टुडंट असाल तर तुम्हाला समजून जाईल म्हणजे जाईल. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. ऑलराइट, लेट्स गो टू द नेक्स्ट वन. 138. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स. बघा लेंटिसेल्स आर द लेन्स शेप्ड ओपनिंग्स परमिटिंग द एक्सचेंज ऑफ गॅसेस. लेंटिसेल्स लेन्स शेप्ड आहेत का, आहेत. ओपनिंग एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात का, येस. सो स्टेटमेंट इज करेक्ट. बी, बार्क फॉर्म्ड अर्ली इन द सीझन आर हार्ड बार्क. नो, हार्ड बार्क नाही आहे, सॉफ्ट बार्क असतं. सो द स्टेटमेंट इज क्लोज. Bark is technical term referred to the all tissues exterior to the vascular cambium. मी 100% सांगतो, बरेच जण याला कन्फ्यूज झाले असतील, कारण इथं कन्फ्युजिंग टर्म वापरली आहे. हे टेक्निकल टर्म नाहीच आहे. बार्क आपण जनरल भाषेमध्ये, कॉमन लँग्वेजमध्ये, लेमन्स लँग्वेजमध्ये